नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठा आर्थिक प्रहार केला. चीन आयातीवर अतिरिक्त 100% टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली. बीएमसी निवडणुकीसंदर्भात प्रभाग आरक्षण कार्यपद्धतीसाठी अधिसूचना जारी. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग. जोगेश्वरीत तरुणीवर वीट पडून तरुणीचा मृत्यू. या प्रकरणी 2 अभियंत्यांना अटक. दिवाळी आणि नाताळाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर भक्तांसाठी 22 तास खुले राहणार. मंदिर प्रशासनाची माहिती. भाजपचा आरएसएसच्या माध्यमातून धर्म आणि देवळांचं राजकारण सुरू. सामनाच्या लेखातून भाजपवर टीका. एसटी कर्मचाऱ्यांचं 4000 कोटींची देणी देण्याची मागणी. देणी न दिल्यास उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा. ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यास तुमचा बँड वाजेल. उद्धव ठाकरेंचा टीकांना प्रत्युत्तर. निवडणुकीचा निकाल लागला की तुमचा ब्रँड वाजला हे दिसेल. उद्धव ठाकरेंच्या टीकेला गिरीश महाजनांचा पलटवार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित. आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचं ठरवलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे हे सर्वात हतबल मुख्यमंत्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. सर्व वाचाळवीरांना आवर घाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 2014 मध्ये युती तुटल्यावर भाजपनं शिवसेना तोडण्याचा डाव आखला होता. उद्धव ठाकरे यांचा भाजपवर आरोप. निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षांवर टीका नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश. हेवे दावे करू नका, लोकांची कामं करा. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.